नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी एकूण किती अर्ज आले आहेत। मित्रांनो, पोलीस भरतीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ही अवघे काही दिवस राहिले आहे। तर मित्रांनो, आजपर्यंत पोलीस भरतीसाठी किती अर्ज आले संपूर्ण आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, यासाठी तुम्हाला आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुम्ही जर आनंद फॉर यू म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रथमच आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल नोटिफिकेशन देखील ऑन करून घ्यायचे, कारण की आपण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन असतो। चला तर मित्रांनो, सर्वात प्रथम पाहूयात। तर सर्वात प्रथम आहे मुंबई सीपी। तर मुंबई सीपीसाठी आतापर्यंत 4,95,781 एवढे फॉर्म आले आहेत। त्यानंतर यात महिलांचा समावेश आहे। 96,401 महिलांनी सीपी मुंबईसाठी अर्ज केलेला आहे। मित्रांनो, त्यानंतर आहे मीरा भाईंदर। तर मीरा भाईंदरमध्ये 60,014 एवढे फॉर्म आले आहेत। त्यानंतर आहे पालघर। तर पालघरमध्ये 9,544 एवढे फॉर्म आले आहे। त्यानंतर आहे नागपूर सिटी। तर नागपूर सिटीसाठी 19,560 एवढे फॉर्म आले आहेत। त्यानंतर आहे नवी मुंबई। तर नवी मुंबईमध्ये 9,085 एवढे फॉर्म आले आहेत। त्यानंतर आहे कोल्हापूर। तर कोल्हापूरमध्ये 2,304 एवढे फॉर्म आले आहेत। त्यानंतर आहे सातारा। तर सातारामध्ये 4,977 एवढे फॉर्म आले आहेत। त्यानंतर आहे बुलढाणा। तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये 3,917 एवढे फॉर्म आले आहेत। त्यानंतर आहे ठाणे ग्रामीण। तर ठाणे ग्रामीणमध्ये 2,277 एवढे फॉर्म आले आहेत। त्यानंतर आहे पुणे सिटी। तर पुणे सिटीमध्ये 52,080 एवढे फॉर्म आले आहेत। त्यानंतर आहे रायगड। तर रायगड या जिल्ह्यामध्ये 11,897 एवढे फॉर्म आले आहे। त्यानंतर आहे चंद्रपूर। तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये 18,033 एवढे फॉर्मची संख्या आहे। त्यानंतर आहे अहिल्यानगर। तर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये 8,307 एवढे फॉर्म आले आहेत। त्यानंतर आहे पुणे रेल्वे। तर पुणे रेल्वेसाठी 6,168 एवढे फॉर्म आले आहेत। त्यानंतर आहे गोंदिया। तर गोंदिया जिल्ह्यामध्ये 9,899 एवढे फॉर्म आले आहेत। त्यानंतर आहे हिंगोली। तर हिंगोली या जिल्ह्यामध्ये 1,116 एवढे फॉर्म आहे। त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर। तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये 4,418 एवढे फॉर्म आले आहेत। 18 नंबर आहे पुणे ग्रामीण। पुणे ग्रामीणसाठी 38,703 एवढे फॉर्म आले आहेत। त्यानंतर आहे मुंबई लोहमार्ग। तर मुंबई लोहमार्गासाठी 32,099 एवढे फॉर्म आले आहेत। त्यानंतर आहे ठाणे शहर। तर ठाणे शहरासाठी 32,348 एवढे फॉर्मची संख्या आहे। त्यानंतर आहे पिंपरी चिंचवड। तर पिंपरी चिंचवडमध्ये 12,037 एवढे फॉर्म आले आहेत। त्यानंतर आहे परभणी। तर परभणी या जिल्ह्यामध्ये 3,000। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती प्रथमच आला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपण असेच पोलीस भरती रिलेटेड माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन असतो। त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यावा। तर मित्रांनो, यानंतर पाहूयात यानंतरचा कोणता जिल्हा आहे त्यावर एक नजर टाकूयात। तर मित्रांनो, यानंतर आहे अकोला। तर अकोला या जिल्ह्यामध्ये 30,000 फॉर्म आले आहेत। त्यानंतर आहे नागपूर। तर नागपूर या जिल्ह्यामध्ये 5,481 एवढे फॉर्म आले आहेत। त्यानंतर आहे यवतमाळ। तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये 14,000 एवढे फॉर्मची संख्या आहे। त्यानंतर आहे 26 नंबर नांदेड। तर नांदेड या जिल्ह्यामध्ये 9,260 एवढे फॉर्मची संख्या आहे। त्यानंतर आहे 27 नंबर अमरावती। तर अमरावती जिल्ह्यामध्ये 7,867 एवढे फॉर्मची संख्या आहे। 28 नंबर रत्नागिरी। तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये 6,000 फॉर्म आले आहेत। त्यानंतर आहे मित्रांनो सर्वात शेवट रायगड। तर रायगड जिल्ह्यामध्ये 16,144 एवढे फॉर्म आले आहेत। मित्रांनो, अशी होती अपडेट। तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून फॉर्म भरला आहे ते मला कमेंट करून नक्की कळवा। मित्रांनो, तुम्हाला जर काही अडचण असेल तर मला कमेंट करून नक्की कळू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही प्रथमच आला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, भेटत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।